पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला खूप आनंद झाला, कारण हे सभापतीपद हे कणकवली तालुक्याचं प्रथम नागरिक हे पद आहे आणि सर्वोच्च पद आहे. आणि हे पद मला ज्यांच्यामुळे मिळालं ते या राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांचे मी आधी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला ही संधी दिली, माझ्यावरती विश्वास ठेवला. त्याचबरोबर सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचेही मी आभार व्यक्त करते, कारण ही एक वेगळी संधी मला मिळालेली आहे. जेव्हा आपण फॉर्म भरलेला होता तेव्हा मी एक कन्सेप्ट मांडलेली होती की थोडं वेगळं, जर मला संधी मिळाली तर एक वेगळे विषय घेऊन या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. एकंदरीत पूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न करणार आहोत, म्हणजे पायाभूत सुविधा तर आहेतच, त्यासोबत आजचे भेडसावणारे प्रश्न ते म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे प्लास्टिकचा जो भस्मासूर या ठिकाणी माजलेला आहे, त्या दृष्टीने त्या अनुषंगाने या पूर्ण 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी प्रयत्न करणार आहे की त्याच्यावरती काय मात करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही पाण्याचं प्रमाण म्हणजे भूजलाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, त्या अनुषंगाने आपल्याला काय उपाययोजना करता येतील या दृष्टीने. त्याचबरोबर तिसरं म्हणजे महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा या दृष्टीने जे वेगवेगळे कायदे आहेत, त्या कायद्याची वेगवेगळ्या समित्या आहेत, त्याची कशी अंमलबजावणी करता येईल या दृष्टीने निश्चितपणे माझा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद. थँक्यू.